छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य आहे, त्या वाक्याने मी प्रेरित झालो. राज्य छोटंसं का असं ते स्वतःचं असावं. नोकरी करून नोकरीचा एक्सपिरियन्स येणार आहे. तुम्हाला जर व्यवसायाचा एक्सपिरियन्स आणायचा असेल तर तुम्ही व्यवसायच केला पाहिजे. काम आणलं गेलं, पण ते काम करण्यासाठी ती कॅपेबल टीमच भेटली नाही. जॉब भरपूर आहेत. सॉफ्टवेअर एकदा बनवून ठेवलं म्हणजे ते शेवटपर्यंत चालेल असं नाहीये. ते सॉफ्टवेअर मेंटेन करण्यासाठी पण टीम लागते. न्यू मार्केट होतं आणि चॅलेंजेस आहेत की मार्केट तयार करायचे, रेडीमेड मार्केट नाही. कंपनी सरळ काय म्हणतात की बाबा तुम्हाला येतंय काय, तुम्ही शिकलाय काय त्याला महत्व नाही, तुम्हाला येतंय काय. फ्रेशरच्या बेसिसवरती आणि 1 वर्षाच्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती प्लेसमेंट नाही तर जमाय. तुम्ही या फर्स्ट डे पासून तेवढं एक्सपर्टीजनं काम करा आणि तेवढं पॅकेज पण घेऊन जावा. नमस्कार, मी धीरज घोरपडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो विचार मंथनवर. तर मानव हा अश्मयुगापासून वेगवेगळ्या गोष्टी करत आलेला आहे उदरनिर्वाहासाठी. तर अश्मयुगात मानव हा कंदमुळं खाऊन किंवा शिकार करून आपलं पोट भरत होता. नंतर काही काळ झाला, डेव्हलपमेंट झाली, शेती करू लागला. त्यानंतर अजून काही काळ आला, औद्योगिक क्रांती झाली, मानव नोकरी करायला लागला, व्यवसाय करायला लागला. त्यानंतरचा काळ आला तो म्हणजे IT क्षेत्राचा, माहिती तंत्रज्ञानाचा. आणि या क्षेत्रामध्ये गेली 8 वर्ष काम करत असलेले अजित टिळेकर सर आज आपल्या सोबत आहे. तर तुमचं खूप खूप स्वागत आहे सर विचार मंथनवर. तर प्रथमतः इंट्रोडक्शन करतो. अजित टिळेकर सर हे गेली 2016 पासून iStepUp नावाच्या कंपनीसाठी काम करत आहेत. ही त्यांची स्वतःची कंपनी त्यांनी 2016 मध्ये सुरू केली. आणि तेच करत असताना मुलांना ट्रेनिंग देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी 2019 मध्ये त्यांनी iStepUp नावाची कंपनी सुरू केली. तर तुम्हाला प्रथम प्रश्न आहे माझा की आपली शिक्षण नक्की काय झालं आणि iStepUp आणि एजस्पायरची सुरुवात कशा प्रकारे झाली? हॅलो, नमस्कार. माझं नाव अजित टिळेकर. एजस्पायर किंवा iStepUp हे सुरुवात करण्याच्या पाठीमागचं असं प्री प्लॅनिंग अशा गोष्टी काही नव्हत्या. मला सगळी परिस्थिती मला शिकवत गेली. 2015 मध्ये MCA पासआउट नंतरनं एक छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य आहे, त्या वाक्याने मी प्रेरित झालो. राज्य छोटंसं का असं ते स्वतःचं असावं, त्याच्यातून स्वतःचं अस्तित्व निर्माण होईल. तर ते प्रेरित होऊन माझं विजन काय आहे, फ्युचर भविष्यात काय व्हायचं आहे हे जर पाहिलं तर आफ्टर पासआउट नंतरनं जशी आत्ताही नोकरीसाठीची गर्दी आहे ती त्यावेळेसही होती. पण त्यावेळेस एज्युकेशन घेत असताना कोणी सांगितलं होतं की बाबा तुम्ही एज्युकेशन घेत असताना काय केअर केली पाहिजे. मग आफ्टर पासआउट नंतरनं जे नोकरी घेण्यासाठी जी धडपड करायची, कारण ऑलरेडी एज्युकेशनसाठी 3 वर्ष डिग्रीसाठी गेली होती, 3 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी गेली होती. तिथून पुढे अजून 2-3 वर्ष स्ट्रगल, तिथून नोकरी. पण पुढे नोकरी करणं हे व्हिजनच माझे नव्हते. माझे व्हिजन होतं की पुढे बिझनेस करणे. मग म्हटलं ठीक आहे बाबा, आपला बिझनेस जर करायचा असं तसं अजून स्ट्रगलच करायचं आहे. मग नोकरीला जाण्याच्या ऐवजी आपण व्यवसाय चालू करूयात. मग कुठला बिझनेस चालू करूयात, तर बेसिक वेबसाईट डिझायनिंग हा कॉन्सेप्ट घेऊन मी ॲस्पायर नावाची संस्था मी चालू केली, जी 2016 मध्ये होती. 1 वर्ष पूर्ण रिसर्च केला. मग त्यानंतरनं सॉफ्टवेअर कंपनी चालू केलीत मी, ज्याच्यामध्ये सिम्पल काम होतं, वेबसाईट डिझायनिंग हे आहेत. तर वेबसाईट डिझायनिंग चालू करत असताना भरपूर चॅलेंजेस आले, कारण ऑब्व्हियसली बिझनेसमध्ये न्यूज आणि जे म्हणतात ना व्यवसायाचा एक्सपिरियन्स तुम्ही व्यवसाय शिकणार आहे. फक्त ते केअर करत गेलो की ज्या चुका झालेल्या आहेत त्या रिपीट न झाले पाहिजे ते, आणि न होण्यासाठी काय केअर करायची त्या गोष्टी बघत गेलो. मग तिथून बऱ्यापैकी सुरुवात चांगली झाली. काही वेळानंतरनं, काही वर्षानंतरनं जो एक्सपिरियन्स आला त्या बेसिसच्या वरती मग वेगवेगळं, जसं की त्याच ट्रॅकशी रिलेटेड जो 2016 मध्ये ॲस्पायरची सुरुवात केली होती, ॲस्पायर सॉफ्टवेअर वेब नावाने. 2018 मध्ये ती आपण कंपनी केली प्रायव्हेट लिमिटेड, जी आहे एजस्पायर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड. आणि 2019 मध्ये ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरुवात केली, जी आहे iStepUp. तर अशा प्रकारे सुरुवात केली. माझं एक म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळं एक असतं की बहुधा माणूस काय करतो की शिक्षण घेतो आणि त्यानंतर म्हणतो 2-4 वर्ष दुसरीकडे कुठेतरी काम करू आणि मग तिथून पुढे स्वतःचा बिझनेस सुरू करू किंवा धंदा सुरू करू. तुम्ही कसं काय डायरेक्ट म्हणजे 2015 ग्रॅज्युएट झाला आणि 2016 कंपनी सुरू केली? कसं आहे, नोकरी करून नोकरीचा एक्सपिरियन्स येणार आहे. तुम्हाला जर व्यवसायाचा एक्सपिरियन्स आणायचा असेल तर तुम्ही व्यवसायच केला पाहिजे.
ते ऐकून होतो आणि बऱ्यापैकी ते मी सक्सेसही केलेलं आहे. जेव्हा तुम्ही कंपनी सुरू केली तर सुरुवाती सगळ्यात मोठी आव्हानं काय होती आणि IT क्षेत्रातली प्रमुख आव्हानं काय असतात? IT क्षेत्रातली आव्हानं जर बघायला गेली तर ॲज अ कंपनी सुरू करत असताना सगळ्यात मोठा चॅलेंजेस जो आहे, जो मी फेस केला तो आहे टीम. बरीच लोक म्हणतील तुम्हाला की काम आणणं हा मोठा चॅलेंजेस आहे. काम आणणं हा मोठा चॅलेंजेस नाही आहे. जर आपले प्रॉपर मार्केटिंग असेल किंवा प्रॉपर सर्व्हिस जर देत असाल आपली, तर रेफरन्स थ्रू ह्याच्यातून कामं भरपूर आहेत. ते कामं येत राहतात. फक्त ते काम प्रॉपर होण्यासाठी की त्याला टाईम डिलिव्हरी हा खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात मोठा चॅलेंजेस हाच आला की ते काम आणलं गेलं पण ते काम करण्यासाठी ती कॅपेबल टीमच भेटली नाही, किंवा जी भेटली ती अर्धवट नॉलेजवालीच भेटली. ते खूप मोठं चॅलेंजेस आहेत की योग्य टीम, ते मी मान्य करतो. तुम्ही आता म्हणला की तुम्हाला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा टीमचा झाला, हा. किंवा मार्केटिंग करणं तुम्हाला एवढं अवघड गेलं नाही, किंवा सेवा पुरवणं, कारण तुमच्या सेवा प्रॉपर होत्या. तर तुम्ही कोणत्या तंत्रज्ञान सेवा आता सध्या पुरवता एजिस्पायर तर्फे, आणि iStepUp तर्फे कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण देता? ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस जस्ट एका बिझनेस डिजिटल करून द्यायचा, म्हणजे त्याची एक वेबसाईट बनवायची, हा फक्त सुरुवात आपण केली होती. मग त्यानंतर बऱ्याच लोकांची अशी मागणी आली की आम्हाला बिझनेस ऑटोमेशन करून द्या, म्हणजे बिझनेसला सॉफ्टवेअर पाहिजे जे इन्क्वायरी हँडल करेल, बिलिंग हँडल करेल, बारकोड हँडल करेल. त्याच्यामुळे बिलिंग सिस्टीमला बऱ्यापैकी रिस्पॉन्स आला, आणि नंतर सुदैवानं GST गव्हर्नमेंटनं चालू केल्यामुळे त्याच्यातून आपल्याला इन्क्वायरीज भरपूर बिलिंग सॉफ्टवेअरच्या आल्या. तो मेन प्रॉडक्ट आहे आपला बिलिंग. जसं सॉफ्टवेअर कंपनी प्रॉडक्ट बेस पण काय काय सर्व्हिस बेस पण आहेत, आपण दोन्हीमध्ये काम करतो. येस. आणि प्रशिक्षण क्षेत्राबद्दल? प्रशिक्षण क्षेत्रामध्ये जर बघितलं की जे आता जो प्रशिक्षण क्षेत्र जो iStepUp आहेत, हा चालू करण्याचा पाठीमागचा मोन मोठो हा आहे की कंपनी रन करत असताना जो एक्सपिरियन्स आला, जसं मी मगाशी म्हटलं की चॅलेंजेस आहेत की टीम. मग टीम हा चॅलेंजेस असा आहे की काम जर एखादं करायचं असेल आपल्याला, तर ते प्रॅक्टिकल करणं किंवा प्रॅक्टिकल येणं हा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सध्याचं एज्युकेशन घेतलेला कॅन्डिडेट जर बघितला, बरीच लोक म्हणतात बाबा IT मध्ये नोकरी नाही आहेत. ह्याचं कारण मोठं हे आहे की जसं की मी माझं उदाहरण जर सांगायचं झालं तर एक सिम्पल बिझनेस होता वेबसाईट डिझायनिंगचा. सिम्पल HTML, CSS, बूटस्ट्रॅप हे टेक्नॉलॉजी आहेत, सॉफ्ट प्रोग्रॅमिंग आहेत की ज्याच्यातून आपल्याला नॉर्मल वेबसाईट बनवता येते. त्याचप्रमाणे काही ॲडव्हान्स प्रोग्रॅमिंग आहे त्याच्यातून ती डायनामिक वेबसाईट बनली जातात. तर वेबसाईट डिझायनिंगसाठी ज्या सुरुवातीला मी 4 एम्प्लॉय हायर केले होते, पण वेबसाईट बनवायची कशी हे त्या लोकांना माहीतच नाही. मग एज्युकेशन म्हणजे अगदी हर एज्युकेशनची, जसं की MCA, MCS, B, IT, कॉम्प्युटर B, असे भरपूर कॅन्डिडेट्स फील्डचे आपण हायर केले होते, पण त्यांना पूर्ण 4 वर्षामध्ये की एखादा प्रोजेक्ट कसा करायचा हे कोणी शिकवलंच नव्हतं. मग त्याच्यामुळे चॅलेंजेस हाच मोठा होतात की त्यांना प्रॉपर ट्रेन करणं पहिली तर. आणि पहिला अनुभव माझा असा झाला की सॅलरी देऊन मी ट्रेन करत होतो त्यांना. मग तोच सॅलरी देऊनची मी ट्रेन करत होतो. मग जसं सांगितलं मी की परिस्थिती सगळ्या गोष्टी शिकवतात. मग सुरुवातीला सॅलरी पण द्यायचो, ट्रेनिंग पण द्यायचो, पण ज्यावेळेस कंपनीचं काम व्हायला लागलं, मग त्यावेळेस तो एम्प्लॉय प्रॉपर प्रिपेअर झाल्यानंतर तो स्विच करायला लागला. मग एक सिच्युएशन अशी आली की बा आपण काम कोणासाठी करतोय, आपल्यासाठी करतोय, आपल्या क्लायंटसाठी करतोय का एम्प्लॉयसाठी करतोय. हा जो प्रॉब्लेम होता त्याचे सोल्युशन जे काढलं मी, जो सॅलरी देऊन मी ट्रेनिंग देत होतो ते मी पुढच्या वर्षी 1-1.5 वर्षानंतर मी तो प्लॅन शिफ्ट केला इंटर्नशिपच्या बेसिसवरती. जसं की पहिल्यांदा मी सॅलरी देऊन ट्रेनिंग देत होतो. मग इंटर्नशिपच्या बेसिसमध्ये मोठं काय होतात की तुम्ही ट्रेनिंग मी देतो, पण ट्रेनिंग देत असताना मी सॅलरी देऊ शकत नाही. मग जी इन्व्हेस्टमेंट होते ट्रेनिंगसाठी ती कंपनी बेअर करेल. तुम्ही ट्रेनिंग घ्या आणि ट्रेनिंग कम्प्लीट नंतर तुम्ही प्रोजेक्टला वर्किंगला या. पहिला जो प्लॅन आहे तो फेल झाला की स्टुडंट फक्त ट्रेनिंग होईपर्यंतच आपल्याकडे थांबत होते. सेकंड प्लॅन की जो फ्री ऑफ कॉस्ट आला, म्हणजे आपल्याकडे पहिल्या स्टार्टला रिस्क खूप होती. सॅलरी देऊन सेकंड टाइमला
कॅन्डिडेटला आपण इंटर्नशिप दिली. इंटर्नशिप होती फ्री ऑफ कॉस्ट. तिथे असा अनुभव आला की मुलं ट्रेनिंग होईपर्यंत आपल्याकडे थांबली. ट्रेनिंग कंप्लीट झाली, प्रोजेक्ट झालेत की मग थोडेसे एक्सक्यूज यायला लागले. मग बंक मारणे, स्विच करणे. मग परत असा अनुभव आल्यानंतर ना आणि बऱ्यापैकी अशी डिमांड येत गेली की सर आम्हाला वेळ नाही आहे जास्त वर्किंगसाठी, आम्हाला फक्त शिकायचं आहे. म्हणजे प्रत्येक फेल्युअर कुणाला काहीतरी काय शिकवून जातो. मग मला जे फेल्युअर आले त्यातून मी असे पॉझिटिव्ह पॉईंट काढले की हे फेल्युअर का आले किंवा ह्याच्यातून मी अजून काय नवीन करू शकतो. मग त्याच्यातून मला असं जाणवलं, मग त्याच्यातून बऱ्यापैकी लोकांचे जे लोक माझ्याकडे शिकले ॲज अ सॅलरी देऊन म्हणा किंवा इंटर्नशिपच्या बेसिसवरती म्हणा, ते खूप चांगल्या पोझिशनला पुढे प्लेस झाले. मग ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की तुमचा एक्सपिरियन्स. आपण कॅन्डिडेटला शिकवलं नाही, आपण त्यांना ट्रेन केलं आणि एक्सपिरियन्स दिला प्रॅक्टिकली. मग त्याच्यामुळे 2019ला आपण आय स्टेपअपची सुरुवात केली. ज्या आय स्टेपअपच्या माध्यमातून स्टुडंटला कोर्सेससाठी आपण एनरोलमेंट केले. कोर्सेस करा, ज्यांना प्रॅक्टिस करायचे त्यांना आपण आपल्या कंपनीमध्ये प्रॅक्टिसही देतो. त्याच्यामुळे बेसिक ट्रेनिंग, ॲडव्हान्स ट्रेनिंग आणि प्रॅक्टिस प्लस एक्सपिरियन्स ह्या बेसिसवरती प्रॉपर कॅन्डिडेट पुढे प्लेस होतो. आता सध्याच्या बोलण्यावरून आपल्याला जाणवलं की आय टी क्षेत्रामधले जॉब बऱ्यापैकी आहेत किंवा भरपूर प्रमाणात जॉब आहेत, पगार पण बऱ्यापैकी आहे, आर्थिक पण चांगलं गणित आहे. पण एक महत्वाची गोष्ट की आय टी क्षेत्रातल्या लोकांना सतत शिकावं लागतं. तर ती का बरं की काय त्यामागचं कारण आहे? आता काय आहेत की टेक्नॉलॉजी भरपूर अपडेट होत चाललेल्या आहेत. जसं की एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं रिअल वर्ल्डचं, आपण स्मार्टफोन वापरतो. या स्मार्टफोन वापरत असताना जसं की आता एक व्हॉट्सअप आहे किंवा कोणताही एक ॲप आहे, ते ॲप आपण वापरतोय पण एक ठराविक दिवसानंतर त्याला अपडेट येते नवीन. त्या अपडेट काय येते किंवा त्या अपडेटमध्ये येतं काय, बाबा काही प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात आणि काही नवीन फीचर त्याच्यामध्ये ॲड केलं जातात. मग सिम्पल आहेत की प्रॉब्लेम सॉल्विंग जर करायचं असेल, न्यू फीचर जर ॲड करायचं असेल तर ते सगळं नवीन टेक्नॉलॉजीमधून पॉसिबल आहेत. जुन्या टेक्नॉलॉजीमधून पॉसिबलच नाही आहे ती. त्याच्यामुळं जॉब भरपूर आहेत. सॉफ्टवेअर एकदा बनवून ठेवलं म्हणजे ते शेवटपर्यंत चालेल असं नाही आहे. ते सॉफ्टवेअर मेंटेन करण्यासाठी पण टीम लागते, हे आहे. तर एक अजून एक महत्त्वाचा प्रश्न होता की तुम्ही एवढी वर्ष झालं, जवळपास 8 वर्ष झालं आय टी क्षेत्रामध्ये काम करतायत, तर मध्यम आणि लघु प्रकारचे उद्योग आहेत किंवा हॉटेल्स आहेत, तर त्यांना तुम्ही कशा प्रकारे नक्की सेवा पुरवता? आता जे मिडल स्केल किंवा स्मॉल स्केल जे बिझनेस आहेत यांना सगळ्यात बेस्ट आपला सॉफ्टवेअर जो आहे आपला ERP, ज्याच्यातून खरेदी विक्री हे तर बऱ्यापैकी आहेत. पण आपलं सॉफ्टवेअर असं आहे की खरेदी विक्री तर आहेच, पण त्याच्यामध्ये त्यांचे खर्च जे एक्सपेन्सेस आहेत ते एक्सपेन्सेस हे आपल्या सॉफ्टवेअरमध्ये ट्रॅक करता येतात. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही जे एक्सपेन्सेस करत आहेत ते तुम्ही एक्सपेन्सेस किती प्रमाणात करत आहात आणि ते योग्य आहेत का, हे अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. बरं, तुम्ही जवळपास 8 वर्ष झालं काम करताय, पण तेव्हा विचार कसं काय आला की बारामतीत काम करावं? कारण तुम्हाला पुणे हे जवळपास म्हणजे अनुकूल आहे वातावरण आय टी क्षेत्रासाठी. बेंगलोर अनुकूल आहे, गुडगाव अनुकूल आहे. तुम्ही बारामती का चूज केलं? कारण तोपर्यंत एकही आय टी कंपनी नव्हती इथं, आय टीतले प्रोफेशनलही नव्हते. आता त्या पाठीमागचं जर बघायला गेलं की थोडंसं जरा इमोशनल अटॅचमेंट ही होती. आणि जे म्हणतात ना, काही गोष्टी पॉझिटिव्ह राहतात, काही गोष्टी निगेटिव्ह राहतात. पॉझिटिव्ह जे होते त्या गोष्टी अशा होत्यात की एक निश्चय असा केला होता की मला जे करायचे ते घरून अपडाऊन करून करायचे. कारण घरची परिस्थिती मिडल क्लास फॅमिली त्यामुळे एवढी पण स्ट्रॉंग नव्हती. आणि आई वडिलांनी शेती काम करत जे शिकवलं, जसं की माझा मोठा भाऊ पण आहे, ज्या वेळेस तो एज्युकेशन घेतला आणि त्यानं ज्यावेळेस तो पुढे नोकरीला गेल्यानंतर ती सिच्युएशन आहे. सिच्युएशन म्हणजे अशी की प्लेसमेंट झाल्यानंतर नोकरीला लागल्यानंतर समजा ठीक आहे तुम्ही पुणे, कोल्हापूर किंवा बेंगलोर या ठिकाणी जॉबला आहात, पण एक रिस्पॉन्सिबिलिटी राहते घरची, जी की जॉब करत करत घरच्यांना वेळ देणं इम्पॉसिबल आहे. मग ठीक आहे बाबा, एक जण कोणतरी जॉब करतोय आणि घरच्यांची सतत काळजी, बाबा आपण मुलांना एवढं शिकवलं, 3 वर्ष डिग्री केली, पुढे 3 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि मुलगा घरी येण्यासाठी प्रत्येक आठवड्याला, 15 दिवसाला, महिन्याला, सॅटर्डे संडेला असं वाट बघायला लागते रस्त्याची, येतोय का. मग ह्याच्यातून काय होतं की जे म्हणतात ना, माणसाला
चिंता जो आहेत ना, खूप मोठा रोग आहे चिंता. मग तेच थोडंसं मी जरा ते फेस केला प्रॉब्लेम तो. मग ते आईची किंवा वडिलांची जी चिंता जी वाढली की बाबा पुढे काय, बाबा आपण आत्तापर्यंत मुलांना आपण एवढा सपोर्ट केला, तर आपला पाहिलाच जर मुलं स्वतःच्या घरी पाहुणे येत असतील 1-2 दिवस, तर हे मला तर योग्य वाटलं नाही. त्यामुळं पुढे जे डिसिजन घेतला आफ्टर एज्युकेशन नंतरनं, आपल्याला जे काय करायचं आहे ते घरच्यांना वेळ देऊन करायचं आहे. आणि त्यावेळेसनं वर्क फ्रॉम होम ही अपॉर्च्युनिटी त्यावेळेस नव्हती. मग त्याच्यामुळे घरून काय करू शकतो, तर बाबा बिझनेस. मग कुठं करायचा, मग सुरुवात मी अगोदर ती फलटणमध्ये केली. फलटण जरा माझ्या घरापासून जवळ होतं. 2016 ते 18 फलटणमध्ये वर्किंग केल्यानंतर ना, जसं की तिथे जे प्रॉब्लेम फेस झाले की टीम भेटत नाही. मग बरेच आपले क्लायंटनं सजेस्ट केलं मला की तुम्ही बारामतीला जावा, कारण बारामतीमध्ये कॉलेजेसही आहेत आणि कंपनी आणि मार्केट पण बऱ्यापैकी आहेत. त्यामुळे 2018ला आपण बारामतीमध्ये आलो आणि योग्य डिसिजन ठरला तो बारामतीमध्ये येण्याचा. कारण एकतर न्यू मार्केट होतं आणि चॅलेंजेस आहेत की मार्केट तयार करायचे, रेडीमेड मार्केट नाही. आणि तिथपासून ते आत्तापर्यंत एकच आहे की बाबा कंटिन्युटी, ते आपण बऱ्यापैकी ठेवत गेलो. एक मध्यमवर्गीय घरातून एका प्रतिकूल परिस्थितीतून वर येणं आणि यशाचा मार्ग गाठणं, हा तुम्ही केला, तर त्यामध्ये तुम्हाला असं काय वाटते, कोणती मूल्य आहेत की तुमच्या कामी आली? तोच आहेत की कंटिन्युटी, डोंट गिव्ह अप. जसं की ते जे रूल्स आहेत, मी आपल्या आयस्टेपमध्ये आपल्या स्टुडंटलाही लावतो मी. जे बेसिक 4 रूल्स आहेत. पहिला तर आहेत की ॲक्सेप्ट चॅलेंज. तुम्हाला काय करायचं आहे किंवा तुम्हाला कोणतंही काम देऊ द्यात, तुम्ही ते चॅलेंज ॲक्सेप्ट करा की यस मला ते काम करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही ते काम करायचं आहे हे ज्यावेळेस तुम्ही ठरवता, 50% विन तुम्ही तिथंच झालेला असता. तुम्हाला ते काम करायचं आहे. दुसरं आहे स्टार्ट विथ 0. जे काम करायचं आहे त्याच्या सुरुवातीपासून काम करा, कुठल्या प्रकारचा शॉर्टकट घेऊ नका, तो आहे. थर्ड आहे डोंट गिव्ह अप. जोपर्यंत दिलेला टास्क किंवा जे करत आहात तो सक्सेस होत नाही तोपर्यंत त्याला सोडू नका. त्याला आपण चिकाटी म्हणतो. येस, तो थर्ड रूल्स. आणि फोर्थ रूल ऑप्टिमाइज, की जे ठीक आहे तुम्ही एकदा जर जी गोष्ट केलेली आहे ते करण्यासाठी तुम्हाला वेळ गेला आणि रिपीट तुम्हाला परत तो टास्क आला, तर तो पहिल्यांदा जो टाइम गेला ना त्याच्या 4 पट कमी टाइम गेला पाहिजे रिपीटला. हे 4 रूल्स बेसिकली मी फॉलो केले आणि तोच रूल्स मला इथपर्यंत सक्सेस आणले. मला अजून एक गोष्ट सांगायची, मी पण इथं शिकलो आहे. BCA केल्यानंतर यांच्याकडे झालं होतं, 1-1.5 वर्ष काम केलं इथं आणि त्यानंतर डायरेक्ट माझं MNC मध्ये झालं. त्यामुळे मग मला इथं सोडावं लागलं. पण एक गोष्ट अजून मी इथं ऍड करू इच्छितोय की शिकायचं कसं हे मी इथं शिकलो. मला कुठंच लिमिटेशन मात्र येत नाही, ही महत्वाची गोष्ट मी शिकलो. की नाही आयुष्यभरासाठी टिकणारी शिदोरी ती सर, ती एक महत्वाची गोष्ट मला ऍड करायची होती. नंतर दुसरा एक महत्वाचा प्रश्न होता की तुम्ही जेव्हा 2016ला कंपनी सुरू केली तेव्हा काहीतरी वेगळा ट्रेंड असेल. 2018 पर्यंत येत आता ट्रेंड बदलला. कोरोना नंतर तर सगळंच बदललं. आता काय वाटतं मला की भविष्यात कशा प्रकारे ट्रेंड येऊ शकतो IT मध्ये? आता बघा, युग जे बदलत चाललेलं आहे ज्याला आपण म्हणतो, ते युग असे आहेत की स्टार्टअपला कॉम्प्युटराइज सिस्टीम ज्यावेळेस आली होती त्यावेळेस कॉम्प्युटर सिस्टीम अशी होती की कुठलंही रेकॉर्ड कॉम्प्युटराइज करणे. मग त्यावेळेस काय होतं की डेस्कटॉप ॲप्लिकेशनला मागणी जास्त होती. सॉफ्टवेअरचा प्रकार आहे डेस्कटॉप ॲप्लिकेशन, जो एका PC मध्ये पूर्ण ऑफलाईन चालतो. आणि मी ज्यावेळेस वर्किंगला सुरुवात केली त्यावेळेस जमाना होता वेब ॲप्लिकेशनचा, की ऑनलाईन वर्किंग. मग ते ऑनलाईन वर्किंगला वेब ॲप्लिकेशन लागतात. मग नंतर हळूहळू जमाना गेला मोबाईल ॲप्लिकेशनला. सध्याच्या कंडिशनला जर बघायला गेलं तर वेब ॲप्लिकेशन प्लस मोबाईल ॲप्लिकेशन, आणि आता वेब ॲप्लिकेशन प्लस मोबाईल ॲप्लिकेशन प्लस IoT सिस्टीम पण आहेत. की जे IoT सिस्टीम की समजा आता एक एक्झाम्पल जर सांगायला गेलं आपल्याला, तर आपल्याला RTO फाईन सिस्टीम जर विचार केला आपण, तर ही पूर्ण इंटरकनेक्टेड अशी सिस्टीम आहेत की जसं की एक मेन सिस्टीम आहे, त्या सिस्टीमच्या अंडर समजा ते एक रोड आहे आणि त्या रोडला काही बेरियर लावलेला आहे, बाबा स्पीड लिमिटचा बेरियर लावलेला आहे. तर ते स्पीड लिमिटचा जे रूल्स लावलेले आहेत तिथं काही कुठला कॉम्प्युटर नाही आहे,
तिथे एक डिव्हाइस आहे, ज्या डिव्हाइसेसमध्ये त्याला जेवढं लागते ते सॉफ्टवेअर आहे. आणि ते सॉफ्टवेअर काय करतोय तो, एक तर तो कॅमेरा त्याला अटॅच आहे, दुसरा त्याला सेन्सर अटॅच आहे. तो काय करतो या कॅमेऱ्यानं कार कॅप्चर करतो या, सेन्सर स्पीड कॅप्चर करतो या. मग जर तो व्हायलन्स झाला तर तो काय करतो या, फक्त सिग्नल त्याचा मेन सिस्टीमला पाठवतोय की या सिस्टीमनं व्हायलन्स केलेला आहे. पण त्याचं काय सिस्टीमला इन्फॉर्मेशन आल्यानंतर त्याचा फाईन पडला, तो मेसेज युजरला पण जातोय आणि जे RTOची सिस्टीम आहे त्या सिस्टीमलाही रजिस्टर होतो या. मग अशा पूर्ण इंटरकनेक्टेड सगळ्या सिस्टीम आहेत, अशा आहेत. म्हणजे असं ऑटोमायझेशन होईल. येस येस येस, सगळे इंटरकनेक्टेड आहेत. आणि ह्या इंटरकनेक्टेडला बऱ्यापैकी सध्या रेस्ट APIचा वापर जास्त प्रमाणात होतो. मग रेस्ट API म्हणजे की कुठल्या प्रकारे तुम्ही इन्फॉर्मेशन सिस्टीमला देताय आणि कुठल्या प्रकारे घेताय. त्याच्यामुळे आत्ताच्या कंडिशनला कोणताही फ्रंट एंड वेगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये बनवू शकतो, बॅक एंड वेगळ्या टेक्नॉलॉजी बनवू शकतो, मोबाईल ॲप्लिकेशन वेगळा. त्यामुळे सगळे इंडिपेंडेंट आहेत. तशा अगोदर ती पूर्ण एकत्रच बनवायला लागायचं, एक म्हणजे एकच टेक्नॉलॉजी वापरायला लागत होती. मग त्याच्यामुळे आता कसं झालं की फीचर्स भरपूर इनेबल होत गेलेले आहेत आणि अपग्रेडेशन पण इझी आहे. येस येस येस. आता भविष्यामध्ये की आहेत आता AI, ML, मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामध्येही आता भरपूर मागणी येत चाललेली आहे पुढे. पण एक आहे की आत्ताच्या कंडिशनला जरा स्ट्रॉंग म्हणजे की एक्सपर्टीज ह्या खूप इम्पॉर्टंट आहे. नुसतं डिग्री किंवा सर्टिफिकेट घेऊन काहीच फायदा नाही. काहीच नाही. डिग्री सर्टिफिकेट कोणीच विचारत नाही. तो एक 8-10 वर्षापूर्वीचा जमाना होता, आपल्या वडिलांचा जमाना होता. मी तर म्हणतो की बाबा त्यावेळेस कॉम्पिटिशन खूप कमी होतं आणि त्यावेळेस फक्त पास आउट झाला की डिग्री दाखवून नोकरी भेटत होती. आता कॉम्पिटिशन एवढं आलेलं आहे. आता कॉम्पिटिशन एवढं का आलं आहे की प्रत्येक युजरला टेक्नॉलॉजी फास्ट पाहिजे, टेक्नॉलॉजी फास्ट पाहिजे. मग त्याच्यामुळे कंपनी सरळ काय म्हणतात की बाबा तुम्हाला येतंय काय, तुम्ही शिकलाय काय त्याला महत्त्व नाही, तुम्हाला येतंय काय. मग तुम्ही जर त्याच्यात एक्सपर्ट असाल तर कंपनी ऑलवेज वेलकम करते, असं आहे. म्हणजे ओव्हरऑलच आम्हाला आयडिया कळली की नक्की म्हणजे AIच्या दृष्टिकोनाने, मशीन लर्निंगच्या दृष्टिकोनाने आपला भविष्यामध्ये ट्रेंड असणार आहे. येस येस. तर या संदर्भात एक प्रश्न होता की तुमची व्याख्या काय उद्योजकतेची? उद्योजकतेची व्याख्या हीच आहे की आवड, कारण आवड जर असेल तर तुमचं सातत्य असणार आहे आणि त्याच्याशिवाय तुम्ही प्रॉपर सर्व्हिस देऊ शकत नाही. एक आहे की जसं की आता जर वर्किंग टाईम जर आपण ठेवला 9 ते 5, ठीक आहे, तुम्ही 9 ते 5 वर्किंग करताय, 5 नंतर न पुढे काय. मग तिथं जर उद्योजक असताल 5 नंतर नाही जर त्याला काम आलं तरी पण तो प्रॉपर हँडल करणार, मग तो प्रॉपर उद्योजक. म्हणजे ऑन पॉइंट कुठलं पण काम असतं ते हँडल करतात. एक्झॅक्टली. आणि अजून एक दुसरा प्रश्न होता की IT क्षेत्रात दृष्टिकोनाने शिक्षण व्यवस्थेत काय बदल करायला हवेत? कारण काय होतंय आताच्या काळात डिग्री घेते मुलगा, एखादा असेल तर डिग्री घेते पण त्याला कामच जमत नाही. नक्की प्रॉब्लेम काय होते, नक्की काय गोष्टी बदलणं गरजेचं आहे? आता यामध्ये काय आहे की प्रॅक्टिकल नॉलेज खूप इम्पॉर्टंट आहे. प्रॅक्टिकल नॉलेज काय आहेत की जे तुम्हाला जे कॉलेजेसमध्ये ज्या टेक्नॉलॉजी आहेत, लिटरली सांगायचं जर गेलं तर या टेक्नॉलॉजीपेक्षा पण भरपूर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आत्ता मार्केटमध्ये यूजमध्ये आहेत. आणि तो कॅन्डिडेटला काय आहेत की सध्याचे एज्युकेशनचा जो सिलेबस जो आहेत ना तो मधूनच आहे. स्टार्टअपपासून पण नाही आहे आणि टॉप पण नाही आहे, मधूनच आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी कॅन्डिडेटचं काय होतं की ते समजतच नाही आहे, का तर बेसच परफेक्ट नाही. बेस परफेक्ट नसल्यामुळे हे समजतच नाही आहे आणि हे न समजल्यामुळे ॲडव्हान्स तर बाउन्सच जातोय त्याला. मग त्याच्यामुळे सिलेबसमध्ये असू अगर नसू बेसिकपासून शिकलंच पाहिजे, का तर तुम्हाला जो बेस आहे तुमचा तो बेस तुम्हाला सक्सेस करणार आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचं जर एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं, जसं आता आपण मराठी बोलतोय, आपण जन्मजात मराठी बोललो का? सुरुवात आपण कशातून केली? एक बेसिक रूल शिकलो अगोदरती, बेसिक फाउंडेशन शिकलो आपण, मुळाक्षर शिकलो अगोदरती, नंतर शब्द बनवायला शिकलो, नंतर जोडाक्षर शिकलो, नंतर वाक्य बनवायला शिकलो. म्हणजे ह्या काही प्रॉपर स्टेप्स आहेत त्या. मग प्रोग्रामिंगचंही तसंच आहे, टेक्नॉलॉजी पण तसंच आहे. बेसिक तुम्हाला आलीच पाहिजे, नंतर ॲडव्हान्स, तो इम्पॉर्टंट आहे.
आणि आता एक जरा म्हणजे समाजा दृष्टिकोनाने एक प्रश्न होता की तुम्हाला काय वाटतं IT क्षेत्रामुळे किंवा IT क्षेत्राचा वापर करून ग्रामीण भागाचा विकास साधला जाऊ शकतो? कारण बारामती हे असं ठिकाण आहे का IT हब नाही, IT हब पुणे आहे, बँगलोर आहे, गुडगाव आहे, पण तुम्ही मात्र थोडीशी क्रांती केली आणि बारामती सारखे म्हणजे मध्यम वर्गीय म्हणजे जास्त हायटेक पण नाही आणि जास्त ग्रामीण पण नाही अशा ठिकाणी आणलं. तुम्हाला असं वाटतं का अजून ग्रामीण भागात IT क्षेत्र नेलं जाऊ शकतं? कारण दळणवळणाच्या सोयी लागत नाहीत, काही ट्रान्सपोर्टच्या गोष्टी लागत नाही, फक्त काय म्हणणं इंटरनेट कनेक्शन, बिल्डिंग पण लय मोठी असावी, मशिनरी काही लागत नाही, फक्त स्किल्ड पर्सन आणि लॅपटॉप. याचा वापर करून आपण ग्रामीण भाग सुधारू शकतो का? नक्कीच नक्कीच, याच्यामध्ये नक्कीच आपण काम करू शकतो. त्यासाठी इम्पॉर्टंट आहेत की प्रॉपर स्किल. जसं की आता उदाहरण जर द्यायचं झालं की एक रिसेंटलीच पोर्टफोलिओ आपल्याकडे आत्ता असा आहे की कॅन्डिडेट नॉन आय टी म्हणजे की MSc फिजिक्स, आफ्टर MSc फिजिक्स नंतरनं IT मध्ये करिअर करायचं, यासाठी आपल्याशी एनरोलमेंट झाले. तर एनरोल झाल्यानंतरनं बेसिक 6 मंथ गेले त्यांना शिकण्यासाठी पूर्ण, आणि पुढचे 3 मंथ त्यांना केलं प्रॅक्टिस. 9 मंथच्या बेसिसवरती त्यांना फर्स्ट प्लेसमेंट भेटली 2.4ची. म्हटलं सर काय करू, 2.4चं पॅकेज भेटलेलं आहे. कंपनी बघितली, चांगली रेप्युटेड कंपनी होती. म्हटलं काय नाही, जॉईन करा. म्हटलं की सर मला स्टायपंड तर खूप पाहिजे, म्हणजे जास्त मी जेवढं स्ट्रगल केलं तेवढं मला स्टायपंड, तर ऑब्व्हियसली मी तेवढा विचार करते मला तेवढा स्टायपंड पाहिजे. मी म्हटलं तुम्ही आत्ता स्टायपंड बघू नका, तुम्हाला आत्ता अजून एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. जे इथं बसून जे स्ट्रगल करायचं आहे ना, ते पुढच्या कंपनीमध्ये जाऊन तुम्ही एक्सपिरियन्स घ्या. लिटरली त्यांना 2.4च्या पॅकेजेसवरती एका कंपनीमध्ये 1 वर्ष एक्सपिरियन्स घेतला. आता सध्या त्यांची एक आफ्टर 1 इयर नंतर ज्यावेळेस त्यांना इंटरव्ह्यू पुढे दिला आणि त्यांचे जे स्किल शिकलेत आणि जे एक्सपिरियन्स आहे त्या बेसिसवरती त्यांना आता इयरली 5.0चं पॅकेज आहे. आणि त्यांना वर्क फ्रॉम होम आहे. ज्या कंपनीने हायर केलं आहे त्यांना लाईफ टाईम वर्क फ्रॉम होम ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे. त्याच्यामुळे पुढे इंटरव्ह्यू घेत असताना तो कॅन्डिडेट फक्त तुमचं स्किल चेक करत असतो. तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड म्हणजे तुम्ही कुठून आलेला आहात, सध्याच्या कंडिशनला तरी बघा, तुमचं एज्युकेशन काय आहे, कोणी काही बघत नाही. तुमचं स्किल काय आहे तर तुम्हाला एक्सपिरियन्स किती आहे. म्हणजे सिम्पल आहे की तुम्ही त्या कंपनीचं काय काम करून देऊ शकाल, हे इम्पॉर्टंट आहे. फक्त आता सध्या मी ग्रामीण भागात पण बऱ्यापैकी आहे. येस. आणि आत्ताच्या कंडिशनला पण बऱ्यापैकी सांगायला जर गेलं की जे 8 वर्ष झालं काम करतो या आसपास बारामती तालुक्यामध्ये आसपास कोणतं पण गाव येऊ द्या, समजा आता इन्क्वायरी जर आपल्याला येत असेल तर तो कॅन्डिडेट जर सांगितलं बाबा मी या गावचा आहे, त्या गावाच्या रेडियस 10 किलोमीटरमध्ये कोणतरी एक कॅन्डिडेट असा आहे की जो आपल्याकडून शिकून त्यानं करिअर सुरुवात केली. त्यामुळे हे शक्य आहे. अजून एक प्रश्न होता की आता सध्या IT क्षेत्रातली नक्की परिस्थिती काय, जॉब्स आहेत का नाहीत, पगाराची कशी व्यवस्था आहे, म्हणजे लोकांना थोडंसं मोटिवेशन येईल, थोडासा सहारा होईल. आणि एक की तुम्ही सल्ला काय द्याल जे IT क्षेत्रात येऊ इच्छितात अशा लोकांना? कारण IT क्षेत्र हे असं आहे की फक्त ज्यांनी कम्प्युटरचा अभ्यास केला असं नाही, तुमचं BA असू द्या, तुमचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग असू द्या किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग असू द्या, कोणत्याही प्रकारची लोक IT मध्ये आता सध्या येतातच कारण ऑपॉर्च्युनिटी बऱ्यापैकी त्यांना काय सल्ला द्याल? IT मध्ये जसं व्हायचं आहेत ना, पहिलं तर शिकण्याची आवड असली पाहिजे. कारण IT मध्ये जो पण जॉब करता तोपर्यंत नवीन शिकायला चॅलेंजेस आहेत. आणि जे म्हणतो ना, ज्यांना थ्रिलिंगची आवड आहे ना, बाबा डेली लाईफमध्ये काहीतरी थ्रिलिंग पाहिजे, रोजचं टास्क नको, त्यांना IT द्यावं. का तर IT मध्ये स्पेशली डेव्हलपमेंटमध्ये चॅलेंजेस असे आहेत की बाबा बऱ्यापैकी आता असं पण येतात की बाबा ठीक आहे एखादं काम करायचं आहे आणि त्या कामाचं सोल्युशन जर शोधायला गेलो आपण तर ते कुठंच नसतं. का तर ते इन्व्हेन्शनच करायचं आहे. मग ते इन्व्हेन्शन करत असताना जो सॅटिस्फॅक्शन आहे ना, तो सॅटिस्फॅक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ती सॅटिस्फॅक्शन तुम्हाला तुमचं सक्सेस भरपूर हाईक नेत असते. आणि एक्झॅक्टली आणि सक्सेस आत्ताची कंडिशन जर बघायला गेलं आपल्याला तर आत्ताची कंडिशन फ्रेशरच्या बेसिसवरती आणि 1 वर्षाच्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती प्लेसमेंट नाहीतच जमायत. कारण जसं मी सांगितलं आहे की आत्ता डिमांडिंग काय आहे, बेसिक नाही, बेसिक ट्रेनिंग नाही, ॲडव्हान्स ट्रेनिंग. बघा बेसिक ट्रेनिंग
ॲडव्हान्स ट्रेनिंग, प्रॅक्टिस, त्याच्या पुढे एक्सपिरियन्स. ओके. आणि सध्याच्या ह्याला 3 ते 4 वर्ष वर्क एक्सपिरियन्स असेल तरच कंपनीमध्ये इंटरव्ह्यू शेड्यूल होतोय. ओके. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन भरपूर हाय होत चाललं, कारण सरळ कंपनी म्हणतात तुम्ही या फर्स्ट डे पासून तेवढं एक्सपर्टीजनं काम करा आणि तेवढं पॅकेज पण घेऊन जावा. अगदी सक्सेस जर बघायला गेलं तर आत्ता आय स्टेपअप पासून जे पुढे सर्वाइव्ह झालेले कॅन्डिडेट आहेत, अगदी नॉन आय टी काही कॅन्डिडेट आहेत ज्यांचं 1.5 इयरली पॅकेजेस पासून पण सुरुवात झालेली आहेत, कुणाची 2.5 आहेत. ॲव्हरेज पॅकेज आपलं आहे 3.0चं. आता एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती जे कॅन्डिडेट पुढे गेलेत ना, अगदी 6.0, 8.0, अगदी टॉप 15.0ला अगदी फ्रेशरच्या बेसिसवरती पण गेलेले आहेत. फ्रेशर्सला 15 लाख. यस 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 यस. आणि ज्यांना एक्सपिरियन्स घेतलेले आहेत, एक टॉप कॅन्डिडेट असे आहेत की ज्यांना आता 32.0 लाखचं पॅकेज आहे. आणि इथूनच आपल्याकडून सर्वाइव्ह झालेले आहेत. मग त्याच्यामुळे लिमिटेशन काहीच नाही. तुम्ही जेवढं एक्सप्लोर कराल ना, तुम्ही जेवढं स्वतःला ट्रेन कराल किंवा तुम्ही जेवढं वर्किंग कराल, जेवढं तुम्ही डेअरिंग कराल, तेवढं मोठी पॅकेजेस आहेत. आयटी क्षेत्रामध्ये पैशाची कमतरता नाही, फक्त एक्सपर्टीज पाहिजे. एक्सपर्टीज पाहिजे, बरोबर. ती तुम्ही सर खरं फारच चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. यातून खरंच भरपूर आयटी क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणाऱ्या लोकांना माहिती मिळेल, त्यांना मोटिवेशन मिळेल. आणि तुम्ही विचारमंथनला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. नक्कीच भविष्यात खरं तर आमची अजून इच्छा आहे की अजून थोडंसं आम्हाला एक्सप्लोर करायचं आयटी क्षेत्राबद्दल, लोकांना थोडंसं अजून ज्ञान द्यायचंय. आम्ही परत येऊ. त्यांना आज संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. नक्कीच नक्कीच. तुमचंही थँक्यू की जसं की जे विचार जे आहेत समाजापर्यंत पॉझिटिव्ह विचार कसे पोचवायचे हे जे तुम्ही काम करत आहात, आणि बऱ्यापैकी माझेही सेम विचार असल्यामुळे हे सध्या शक्य झालं आपल्याला. आणि असंच समाजासाठी पुढे काम करत राहू, हेच तुम्हालाही सदिच्छा. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू.